आय थिंक बाईक आहे, त्याचा मिरर आय थिंक रिफ्लेक्ट होतोय, लक्ष घाला त्या गोष्टीकडे प्लीज. आणि तिकडनं बाईक हटवा प्लीज. इकडे पार्किंग नाहीये, पार्किंग मैदानाच्या बाहेर किंवा या एकूण शिक्षण संकुलाच्या बाहेर असू द्या प्लीज, सर्वांना विनंती करतोय. चला, नाणेफेक झाली होती ती म्हणजे निश्चितच आर के मोरवा आणि गुडदेव यांच्यामध्ये नाणेफेक जिंकली होती ती म्हणजे निश्चितच मोरवा संघानं. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. गोलंदाजी मार्कवर त्यांचा लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे चेतन राऊत. आणि बॅटिंग एंडला आपण पाहू शकतो गोडदेवचे दोन महत्वपूर्ण खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला हिरेन मात्रे आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आशय. लक्षात घ्या, जी काय नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच तुम्हाला खेळ करावा लागेल. 38 सर्कलचं आपण पहिल्या पॉवर प्लेचं षटक इथे पाहतोय, पंचांचा इशारा आलाय. आमचे दोन्ही एक डिजिटल गुणलेखक आणि एकूणच आपण प्रफुल्लला पाहू शकता गुणलेखनाच्या माध्यमातून, त्याचंही स्वागत. पहिला चेंडूवर हा अफलातून फटका, 2 धावांचा फटका असेल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. सन्माननीय गणेश धर्माजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गणेश धर्माजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना दिसत आहेत. अजून एक नामवंत व्यक्तिमत्व मीरा महानगरपालिकेत निश्चितच चांगलं काम राहिलं त्यांचं. आणि समाजकारण राजकारण आपल्या एकूणच समाजासाठी अतिशय चांगलं कामगिरी करणारे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा आशयचा फटका अफलातून आहे, अगदी ओरपीच डिलिव्हरी होती, शेवटपर्यंत वाढ बघितली चेंडूची आणि लॉफ्ट केलाय, तो म्हणजे ऑन साईडला. 2 धावा, 1च धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले. आशय आणि हिरेन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली जोडी म्हणेन मी, डाव उजवं कॉम्बिनेशन आहे. मात्र हिच्या बाजूला भरपूर मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे चेतन राऊतच्या माध्यमातून. वेलकम धनेजी पाटील साहेब, आपलं स्वागत आहे. एकूणच जय मल्हार कलाक्रीडा उत्सव समिती आयोजित आगरी कोळी युवा चषकामध्ये स्वागत आहे धनेजी पाटील यांचं. आणि ते लगेच मान्यवर कक्षामध्ये येताना दिसतील. दुसरा सामना सुरू आहे. जय मल्हार खारीगावनं पहिला सामना जिंकला, साईदत्त पेनकर पाडा संघाचा त्यांनी पराभव केला. चांगल्या पद्धतीने चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जर बघितला स्क्वेअर लेग रीजनमध्ये आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 22 आहे तिथे, एकाच जावर समाधान मानावं लागतंय. चांगली स्पर्धा आणि निश्चितच मान्यवरांनी गौरवलेली स्पर्धा असं म्हणायला हरकत नाही आहे. मी माशी देखील म्हटलं होतं की एकूणच कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आणि एकूणच समाजकारणामध्ये खारीगावचा भरपूर मोठा वाटा आहे या मीरा भाईंदरच्या जडणघडणीमध्ये. त्यातलीच ही मोठी नावं आपल्याला आज मंचावर दिसत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला लॉफ्ट केलाय. किती धावा मिळतील? लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स 2 धावा. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. चांगलं क्रिकेट 6 वर जाऊन पोहोचले. चांगलं क्रिकेट दाखवताना इथे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्लॅन आहे त्यांना पूर्ण कल्पना आहे. गोडदेवचं एक घरचं मैदान आहे, या मैदानामध्ये किती धावा सेफ साईडमध्ये असू शकतील याविषयीचे निश्चितच नियोजन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इकडचे प्रेक्षक देखील चांगल्या पद्धतीने इथे हा सामना बघतायत. प्रिन्स मूवीजवर जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत त्यांचंही करूया स्वागत या आगरी कोळी युवा चषकामध्ये. ही 4थी स्पर्धा आहे या हंगामातली, हे पहिला हंगाम आहे आणि निश्चितच कौतुक आहे इथे गोडदेव संघाचं, ज्यांनी ही कल्पना राबवली आणि ती आता ते एक्झिक्यूट करतायत. प्रत्येक संघाचा मनापासून सहकार्य इथे मिळते. चेतन पुन्हा एकदा जवळजवळ फुल टॉस चेंडू होता, मात्र हा चेंडू आपण बघतोय जास्त बाहेर आहे. पंचांनी दर्शवले हलकसा अपील तिथे जाताल. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. चांगला अपील होता. आज चेतनची गोलंदाजी थोडीशी वेगळी दिसते मला. एरवी चेतन म्हटलं तर ॲक्युरेसी हे पहिलं राव आहे आणि इथे वारंवार चेंडू फुल टॉस ते करतायत. काहीतरी प्लॅन असेल. या मैदानावर मोठे फटके येतात, मात्र त्यासाठी चांगलं टायमिंग आणि चांगला बॅटचा फॉलो थ्रू आणि तितका चांगला फोर्स इम्पॉर्टंट असतो. मात्र अजूनपर्यंत तसा मोठा फटका दिसलेला नाही. नेक्स्ट बॉल. पुणे दाबावर पिच केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. चांगलं फिल्डिंग स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेतन राऊत आपल्या संघाला पुढे नेताना दिसतोय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आले 7. अतिशय इकॉनॉमिक षटक पाहायला लागेल आणि निश्चितच कौतुक आहे चेतनचं. पहिल्या काही चेंडूवर धावा सातत्याने येत होत्या, नंतरच्या मात्र 3 चेंडूवर त्यांनी कमाल केली आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय आणि धावसंख्या फक्त 7 वरच ठेवलंय. त्यामुळे पहिल्या षटकाची समाप्ती पॉवर प्लेमध्ये चांगलं षटक चेतन राऊत हाताळलंय
ऐकूया एक म्युझिक आणि पुन्हा येऊया या मैदानाच्या आतमध्ये. करतोय. अनेक लिजंड खेळाडू देखील त्या चॅनमध्ये बसले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. उमेश मांजरेकर सर आय थिंक तिथे बसलेले आहेत. त्याच्यानंतर महेंद्र पंडित सर सुद्धा आहेत. गुड टू सी यू. अतिशय चांगला आनंद होतो या सगळ्या लिजंड्सना बघताना. तसं दुसऱ्या बाजूला वळूया पुन्हा एकदा या एकूणच सामन्याकडे. आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजे पार्थ, वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंट इन मोरवा गाव. मोरवा गावातील एक अफलातून क्रिकेटपटू. मागच्या काही वर्षात आपल्या एकूणच चांगल्या खेळाची ज्यांनी चुणूक दाखवली आहे आणि मोरवा क्रिकेट त्यांनी ढवळून निघालंय, त्यातलाच एक महत्त्वपूर्ण नाव तो म्हणजे पार्थ. जबरदस्त गोलंदाज आहेत, जबरदस्त बॅटर आहेत. चुणूक दाखवावी लागेल याही मैदानामध्ये त्याला. डावखुरा बॅटर आशय सामना करेल त्याचा. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल आणि तीच अपेक्षा इकडच्या प्रेक्षकांना. पार्थ तो आशय. स्लो डिलिव्हरी आहे. ऑल चेंज ऑफ पेस. मात्र इथे बीट झालाय. यष्टिरक्षक सुद्धा इथे जवळ धाव नव्हती, मात्र एक धाव इथे मिळतीये. आय थिंक स्लाइट एज दिसले तिथे, त्यामुळे पंचांचा इशारा तिथे दिसून आला नाही. बॅटने आली ही धाव आशयच्या खात्यात जाते आणि संघाच्या खात्यात जाते. धाव संख्या 8. चांगला चेंज ऑफ पेस होता. त्या मुलाकडे पेस आहे. आपल्याकडे स्पीडो नाही, स्पीडोमीटर नाही आहे. सातत्याने आम्ही या गोष्टीचा उल्लेख करत असतो, कारण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की तुमच्याकडे व्हेरिएशन असलं पाहिजे आणि ते व्हेरिएशन दाखवताना पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय पार्थ. आगरी कोळी क्रिकेटला उभारी देण्यासाठी या एकूणच स्पर्धांचा घाट आणि यंदाचा हा पहिला हंगाम. नेक्स्ट बॉल. यावेळा थोडंसं जास्त अग्रेशन आहे. वाईटचा इशारा आहे, तो आहे. पंचांनी लाईन ओळखली आणि त्यानंतर जर बघितला तर निश्चितच हा चेंडू वाईट घोषित केलाय. जास्त आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू लँड झाला होता आणि तिथून तो चेंडू कट करण्यात यश मिळतोय. मग असा चेंडू आपण बघितलं पेस कट केला होता. यावेळा थोडंसं जास्त पेस आणि शोल्डरचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशावर कटलेत. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आहे. हा चेंडू मात्र थोडासा जास्त बाहेर गेलाय, कारण जे रिटर्न क्रीज आहे, रिटर्न क्रीजच्या थोडाही बाहेर असेल तर निश्चितच पंच त्याच्यावर निश्चितच तुम्हाला दबाव टाकतील. आणि हा वाईड आलाय. एक्सपिरियन्स अंपायर आहेत. अगदी विशाल नाईक यांचा जर विचार केला तर पंचांच्या भूमिकेत जवळ ते मागच्या 20 वर्षापासून आहेत आणि हा भरपूर मोठा अनुभव आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे माजी खेळाडू. यावेळा जास्त पेसने टाकला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पार्थ आपल्या आता व्यवस्थित लाईनवर येत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. काही गोष्टी ते पंचांबरोबर शेअर देखील करतायत, कारण एका बाजूला एक्सपिरियन्स, बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकू शकता आमच्या या लिजंड खेळाडूंकडून. हवेचं प्रमाण आज मात्र कमी आहे, भरपूर कमी आहे. आर्द्रता जास्त आहे. पुन्हा एकदा लाईन करा. चेंडू वारंवार खराब येत आहेत. एक्झॅक्टली काय चुकतंय. पॉपिंग क्रीज मध्ये येताना तो जो डावा पाय आहे तो व्यवस्थित लँड होतोय की नाही, कारण गोलंदाजी म्हटलं तर फक्त ग्रीप असून चालत नाहीये. तुमचा रनवे चांगला असायला पाहिजे, तुमचा रिदम चांगला असायला पाहिजे, चेंडूवरची पकड आणि त्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तुमचा फॉलो थ्रू. मात्र इकडे थोडीशी ती चूक होताना दिसते. लाईन खराब. वर पिच केलाय, पर्याय नव्हता इथे पार्थकडे, मात्र ऑन साईडला टर्न केलेला चेंडू एकच धाव मिळेल. 22ला तुम्ही पाहू शकता, विकी या नावाने तो प्रसिद्ध आहे. एकच धाव. धावसंख्या 12 आहे. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. पहिल्या षटकात चेतन राऊतनं फक्त 7 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं ते षटक होतं, मात्र एक चांगला नियम पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकानंतर आपण बघतोय तरी देखील 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही चांगली गोष्ट दिसते. त्यामुळे काय तर क्रिकेट बदलतं, अजून कॉन्टेस्ट जी असते, स्पर्धा जी असते ती वाढते. नेक्स्ट बॉल. स्लो डिलिव्हरी आहे. टर्न केलाय चेंडूला. हा झेल कठीण आहे, मात्र या 2 धावा मिळतील.
चांगला संघ बांधलाय आर के मोरवा. आपल्याला संघ पाहायला मिळतोय. नवीन नवीन खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघात देखील अनेक टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितच नवनवीन खेळाडूंना नवनवीन चेहऱ्यांना पसंती दिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आगरी कोळी युवा चषक 2025. ओ क्लीन बोल्ड. हा चेंडू तुम्ही का लेफ्ट केलाय? आशय सारखा खेळाडू हा फुल टॉस कन्वर्ट करायला पाहिजे होता. मात्र एक्झॅक्टली ते पॉपिंग क्रीज मध्ये कुठे उभे होते, त्यामुळे आपण गाठ घेतलाय की नाही हा देखील थोडासा संशयाचा भाग आहे. चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन पोहोचलाय आणि अशा रीतीने फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट आली आहे पहिली. धावसंख्या 14. बॉल लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू जर बघितला तर फक्त मिडॉनवर आहे. एकच धाव इथे मिळेल. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकले. 15 धावा. या षटकात धावसंख्या पुढे सरकली आहे, कारण पहिल्या षटकात 7 धावा होत्या. या षटकात देखील 8 धावा येत आहेत. त्यामुळे 15 धावा फलकावर दिसते. 2 षटकाची समाप्ती सरासरी जर बघितले तर 7.5ची आहे. इथे थोडंसं अजून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, ते म्हणजे ओम ब्रह्मदेवला. मात्र हा सामना इम्पॉर्टंट सामना आहे, कारण प्रत्येक सामना इम्पॉर्टंट असतो नॉकआउट राऊंडमध्ये. आपण पहिला सामना बघितला सायदत्य का पेनकरपाडा वर्सेस जय मल्हार खारीगाव. या पहिल्या सामन्यात चांगला विजय मिळवला जय मल्हार खारीगावनं आणि अगदी बक्षिसांची लयलूट केली. आता नंतर अजून जसं जसं हा क्रिकेट पुढे सरकत राहील, जसा जसा आज दिवस पुढे सरकत राहील, अजून चांगली बक्षिसं आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ट्रॉफीजकडे तुमचं लक्ष वेधतोय, अफलातून ट्रॉफीज इथे पाहायला मिळत आहेत. या एकूण चषकासाठी आणि निश्चितच स्पर्धा आहे. स्पर्धा असलीच पाहिजे, मात्र ती निरोगी स्पर्धा असली पाहिजे. इथे येणारा प्रत्येक प्रेक्षक, आमच्याशी जुडलेले यूट्यूबवर जे प्रेक्षक, ते देखील हीच गोष्ट सांगत असतील की चांगली आणि निरोगी स्पर्धा राहिली पाहिजे. म्हणून त्यांच्या मार्गावर पुन्हा एकदा येतोय चेतन राऊत. तिसऱ्या षटकासाठी इथे विकेट हवी आहे. इथे धावाही रोखायचे आहेत. या दोन्ही गोष्टी चेतनला कराव्या लागतील. गेल्या कित्येक वर्षापासून या मुलानं आपली सेवा दिली आहे. मी म्हटलं मागच्या 20 वर्षापासून तो देखील आर के मोरवाला आपली सेवा देतोय. अफलातून क्रिकेटपटू आहेत. आर के मोरवाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काही एक्सपिरियन्स खेळाडू, त्यानंतर काही नवीन खेळाडू यांचा भरणा असलेला संच आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन राऊत, विकी, हरेश, तसेच मिथून हे जुने खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी निश्चितच मागच्या 10-15 वर्षात धुमाकूळ घातला आहे. एकूणच या आर के मोरवाच्या खेळामध्ये सन्मान्य परशुराम पाटीलजी इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम काका, आपलं स्वागत आहे. तर दुसऱ्या बाजूला नवीन खेळाडू देखील आपण पाहायला मिळत आहेत आर के मोरवा टीममध्ये. नेक्स्ट बॉल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या दिशा अप्रतिम आहे. पूर्ण कल्पना आहे चेतनला की डाव्या हाताच्या बॅटरला कशा काय पद्धतीने रोखता येईल. तो स्वतः एक चांगला डावखुरा गोलंदाज आहे, त्यामुळे दिशां टप्प्यावर कंट्रोल त्याचा नेहमीच पाहायला मिळाला आहे. मी माशी देखील म्हटलं होतं की चेतन म्हणजे काय, तर चेतन म्हणजे ॲक्युरसी, आणि त्याचा एक अतिशय चांगला तो पाठ नवीन खेळाडूंना देतोय. भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत. यावेळेला चांगल्या पद्धतीने लॉफ्ट केलाय. किती धावा मिळतील? ओ हो, थोडासा चेंडू अजून या बाजूला जर असता तर निश्चितच 4 धावा असल्याच्या असते. हा मात्र या 2 धावा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. काय कमिटमेंट आहे बघा आमच्या पंचांची, काय कमिटमेंट आहे. विशाल नाईक काल 6 वाजेपर्यंत राजावळी येथे, अगदी सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत, आणि आज बरोबर 10 वाजता अभिनवच्या मैदानात आहे. ही आहे कमिटमेंट. वेल डन विशाल नाईक सर.
नेक्स्ट बॉल. ओ दॅट्स अ गुड शॉट. मात्र बघायचंय तिथे प्रोटेक्शन आहे का. हा झेल टिपला जातोय. अफलातून झेल फटका अफलातून खेळले होते आणि तिथे तारीफ देखील करतोय चेतन की येस प्रतीक चांगला फटका होता मात्र जास्त एलिव्हेट करू शकला नाही. चांगला झेल टिपला जातोय डीप लॉंग लेग रिजन मध्ये आणि इथे प्रतीकच्या खेळाची सांगता. विकेट डाऊन. विनंती करतोय की या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. विकेट आली आहे. प्रतीक परतलाय तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आता प्रणित उतरलाय. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू प्रणित. जीपीएल मध्ये काय धावा कुठल्या होत्या प्रणितनं त्यामुळे निश्चितच त्याचा तो फॉर्म कंटिन्यू राहावा ही सदिच्छा असेल गोडदेव संघाच्या माध्यमातून. चेतन राऊत दुसरं षटक. विकेट आली आहे. अगदी मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे त्यामुळे धावसंख्येला कुठेतरी एक थांबा लागेल हा विचार आहे आर के मोरवा संघाचा. धावसंख्या 17. अनेक मान्यवर येताना दिसते त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जय मल्हार खारीगाव कला क्रीडा समितीतर्फे उत्सव समितीतर्फे वेलकम वेलकम सर्वांचं आणि निश्चितच या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. एका बाजूला चेतन राऊत दुसऱ्या बाजूला प्रणित पाडेल. घेणार का मोठा फटका. फुलटॉस दिली होती. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी चेंडू जर बघितला तर लॉंग अप रिजन मध्ये आला. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी येणार नाहीयेत. गुड क्रिकेट गुड क्रिकेट. प्रणितला पूर्ण कल्पना आहे धावा करायची असतील तर विकेटवर उभं राहावं लागेल आणि त्यासाठीच पहिला चेंडू त्यांनी बरोबर बॅटवर घेतलाय. ही महत्वाची गोष्ट असते कुठल्याही बॅटरसाठी की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने चेंडू बॅटवर घेता. ॲज अ बॅटर म्हणून तुमचं कर्तव्य असतं की तुम्हाला धावा जमवायचे आहेत. मात्र धावा जमवायच्या कशा त्यासाठी आपल्या टेक्निकमध्ये कोणत्या बदल करावे लागतील या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे निश्चितच काही जे लिजंड खेळाडू आहेत त्यांचा तुम्ही यूज करू शकता की ते कसे इनिंग फुलायचे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गोष्ट भरपूर कमी दिसते ती म्हणजे इनिंग फुलवणं. एखादा सलामीचा फलंदाज शेवटपर्यंत का खेळू शकत नाही आहे. 6 ओव्हरचा त्यांच्याकडे स्टॅमिना नाही आहे का हा देखील एक भरपूर चर्चेचा मुद्दा आहे. मात्र या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पूर्वीचा काळ अगदी क्रिकेट व्हायचं 8-8 ओव्हरचं 20-20 क्रिकेट देखील अगदी पूर्वी देखील व्हायचं MRI बॉलवर. त्यावेळेचं क्रिकेट आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे. आता थोडीसा T20चा क्रिकेटचा फीवर जरा जास्त आहे. मनू पाटील यांना विनंती करतोय की या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. मनू पाटील. नेक्स्ट बॉल. ओ फुलटॉस डिलिव्हरी होती मात्र हा फटका सरप्राइझिंग होता. हा मी पाहिलेला हिरेन मात्रेच आहे का ही देखील गोष्ट थोडीशी म्हणावी लागेल. हिरेन मात्रे स्लॉक स्वीप चांगला करतो मात्र हा फटका ते का खेळले नाही. कदाचित चेतन राऊतचे षटक संपणार आहे. शेवटचा चेंडू होता. अजून एक आय थिंक चेंडू आहे मात्र काय प्लॅनिंग होतं त्यामध्ये हे नंतर विचारावं लागेल हिरेनला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 19. सपोर्ट बघा जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीला मिळणारा सपोर्ट बघा अफलातून आहे. मनापासून कौतुक आहे आमच्या सगळ्या मार्गदर्शक पाहुण्यांचं. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी आहे. चेतनची लाईन खराब होती मात्र या 2 धावा नक्कीच मिळतील. फटका चांगला आहे मात्र तो ऑन साइडला का नाही हा देखील प्रश्न होता. एनिवे या 2 धावा या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. षटकाची समाप्ती 3 म्हणजे षटका मागे धावसंख्या आहे फक्त 7 ची सरासरी आहे. त्यामुळे निश्चितच ही सरासरी योग्य म्हणता येणार नाही तरी सुद्धा ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला पूर्ण कल्पना आहे हे आपलं मैदान आहे आणि या आपल्या मैदानावर कसा खेळ करायचा आहे. थोडंसं थांबतोय. ओटू मनीष पाटील. चला काही सन्मान आपण घेणार आहोत. व्यासपीठावर अमर पाटील आहेत. व्यासपीठावर अमर पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण घेत आहोत. चला जय पाटील या. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अमर पाटील यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. अमरजी जरा पुढे या प्लीज. प्रिन्स मूव्हीज यूट्यूब वाहिनीवर आपण हे सर्व सन्मान पाहतोय. आग्रे कोळ्यांची शान पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देऊन आपण हा सन्मान
सन्माननीय अमर पाटील यांचा व्यासपीठावर करत आहोत. त्यानंतर सन्माननीय हितेश वसंत पाटील ज्यांच्या वतीने आम्हाला या 2 ट्रॉफीज स्पॉन्सर झालेल्या आहेत. उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. मला असं वाटते या स्पर्धेनंतर हितेश पाटील आता खारेगाव संघामध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतील, कारण आम्हाला पेस बॉलरची गरज आहे. म्हणजे आता आग्रिकोळ युवामध्ये खेळतील ते, युवामध्ये खेळतील ना हितेश, कारण पेस बॉलरची गरज आहे. तर या स्पर्धेनंतर नक्कीच हितेश आपला फॉर्म सबमिट करतील आणि खारेगाव युवा संघात ते खेळताना पाहायला मिळतील. आग्रिकोळची शान ही ट्रॉफी आणि हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करतो. या ट्रॉफीज त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यानंतर शक्ती पाटील आपण पुढे यायचं आहे. शक्ती पाटील जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीचे अध्यक्ष यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. चला आपण एक 2 सन्मान घेऊन त्यानंतर थांबूया. या प्रतीक माळीच आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. श्री शक्ती पाटील आहेत, जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीचे अध्यक्ष. त्याचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय प्रतीक माळी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय दिग्विजयजी पाटील आपण यायचे. आपला देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. दिग्विजय पाटील हे सुद्धा उत्कृष्ट क्रिकेट अजूनही खेळत आहेत. आता त्यांची देखील स्पर्धा एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपला सन्मान देखील व्यासपीठावर होतोय. सन्माननीय दिग्विजय पाटील साहेब, मनू पाटील या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय दिग्विजय पाटील साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावर होतोय. मनीष केसरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर पुढील सन्मान असेल धनेश पाटील साहेबांचा. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा समालोचनाकडे वळणार आहोत. फुल टॉस बॉल ऑन साईडला क्रॉस बेटेड बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये. पाहूया धावा किती मिळत आहेत, पंच डिक्लेअर करतील. या धावा असतील एकंदरीत 2. तर त्यानंतर सन्माननीय धनेश पाटील साहेब आपण यायचं आहे. आपला सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. चला धनेश पाटील या. सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय धनेश पाटील साहेबांचा व्यासपीठावर. आपलं देखील सहकार्य मार्गदर्शन नेहमीच महत्त्वाचं राहिलेलं आहे. या सर्व तरुणांसाठी आपलं देखील मनस्पूर्वक स्वागत. आणि पुन्हा जाऊया चालू सामन्याच्या अपडेट्सकडे जे देत आहेत संकेतजी पाटील. धन्यवाद मनीष. आपण बघतोय प्रत्येक मान्यवरांचा सन्मान एका वेगळ्या पद्धतीने केला जातोय. ही आपली पद्धत आहे, आग्रिकोळी पद्धत. आपल्याला बघतोय प्रत्येक मान्यवरांना या आग्रिकोळ्याची शान असलेली टोपी परिधान केली जाते आणि त्यानंतर त्यांना निश्चितच सन्मानित केले जाते. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. हितेश आलाय गोलंदाजी मार्कवर, जर्सी क्रमांक 18. पहिल्या चेंडूवर 2 धावा तो खर्च करतोय. संघाची धावसंख्या 23. फुलपीच डिलिव्हरी आहे. काय फटका खेळलेत. अफलातून 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 षटकार. षटकार संघाच्या धावसंख्येनं 29 वर उडी घेतले. मात्र काय फटका खेळले होते. अगदी चेंडू जर बघितला तर मिडल ऑफ वरचा होता. मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये थोडेसे आत आले. त्यानंतर हेलिकॉप्टर उडवलंय. सरळ चेंडू कॉर्नर रिजन मधून फरार झालाय. काय टायमिंग होतं, एक्सक्विजिट टायमिंग. ते म्हणजे हिरेन मात्रेचं हा षटकार, देखणा षटकार. नेक्स्ट बॉल दबाव आहे आता गोलंदाज हितेश्वर. एवढा लाईन करावा. पंचांनी पाहिलं टप्पापर्यंत चेंडू जास्त बाहेर वळालाय. अवांतर धाव येते. अजून एक धाव फलकावर. संघाची धाव संख्या 30 वर जाऊन पोहोचले. चेतन राऊत यांची जर 2 षटकं सोडली तर इथे पार्थने 1 षटक हाताळलं होतं. त्यामध्ये 8 धावा गेल्या होत्या. मात्र त्याची लाईन खराब होती आणि इथे आता हितेश देखील स्वैर मारा करतोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा तडाखा आहे. चांगला फटका आहे. मात्र धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. थँक्यू व्हेरी मच अंपायर. चांगली खेळी. हिरेननं मगाशी दाखवलं की मागचे काही चेंडू मी शांत का होतो. मात्र कदाचित तो गिअर शिफ्ट करण्यासाठी एखादा आपण म्हणतो ना की एखाद्या वाघाला मोठं झेप घ्यायची असेल त्यावेळेला तो 2 पावलं मागे येतो. तसाच काहीचा प्रकार आपल्याला दिसला हिरेनच्या माध्यमातून. आता धावसंख्येला एक अतिशय चांगला वेग मिळाला आहे. धावसंख्या 32. 32
लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम ब्रह्मदेव गोरदेव वर्सेस आर के मोरवा. वर पिच केलाय, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, पाड मध्ये चेंडू होता, मात्र चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क होऊ शकला नाहीये. थोडस इथे पेस देखील कट केलाय गोलंदाजानं. चांगला चेंडू. हितेश यांना तुम्ही पाहू शकता, नवीन रिक्रुटमेंट पाहायला मिळते आणि चेतन वारंवार त्याला सपोर्ट देतोय की यस हितेश कम ऑन यू कॅन डू इट मॅन. हे असं चीअरअप करणं गरजेचं आहे, भरपूर प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आर के मोरवाची ही नवीन पिढी. लॉफ्ट करायचा होता, पुन्हा एकदा पेस कट केलाय. गुड बॉलिंग बाय हितेश. कमबॅक झालंय, ही गोष्ट महत्वाची आहे, कारण आयुष्यात देखील तीच गोष्ट असते, एखादा सेटबॅक झाल्यानंतर तुम्ही कमबॅक कसं करता, आणि ती गोष्ट हितेशने केलंय. पहिल्या काही चेंडूवर तो धावांसाठी गेला, मात्र त्यानंतर आपण बघतोय इथे त्याने धावा अडवलेत. अजून एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. प्रणित पाटील ज्याच्याकडे मोठी फटके आहेत. हितेश वर्सेस प्रणित. रनवे मध्ये चूक होत आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. बॉलिंग एंडला चांगली विकेट बनवली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने माती टाकण्यात आले आणि तिथे जबरदस्त रोलिंग करण्यात आले, त्यामुळे रनवे मध्ये जास्त त्रास होणार नाहीये. मात्र कदाचित इथे बॉलरचं एक वेगळा माइंडसेट असतो आणि त्या माइंडसेटमुळे कदाचित ते थांबतात की येस मी कुठेतरी अडखळलोय. एवढा हा चेंडू डाऊन लेग आहे का प्रश्न विचारलाय अंपायरला. वाईटचा इशारा आलाय. 1+1 2 धावा इथे मिळतील. या 2 धाव्याने धावसंख्या देखील पुढे सरकेल. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. वेलकम पांडुरंगजी वारे साहेब इथे येताना दिसते, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. NP गारमेंटचे सन्माननीय ओनर आहेत. वेलकम साहेब, या प्लीज मान्यवर कक्षामध्ये, आपलं खास स्वागत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा दिसतोय. चेतन पुन्हा एकदा येतोय की कमॉन हितेश, ही गोष्ट करायची नाहीये, थोडस लाईन मध्ये चेंडू टाक, काही झालं तरी चालेल, असा काहीतरी सल्ला त्यांनी नक्कीच दिला असेल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते एखाद्या गोलंदाजीसाठी ते म्हणजे 6 चेंडू विकेटवर टाकणं. यावेळेला वेगाचा वापर झालाय, मात्र हिरेंचा हा फटका जास्त दूरवर आहे का नाही, चेंडू अडवू शकणार नाही. याचं कारण चेंडू बरोबर सूर्यासमोर होता, त्यामुळे व्यवस्थित इथे क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाहीये आणि हा षटकार येतोय आणि या षटकारानं संघाची 40 देखील क्रॉस. धावसंख्या झाली ती म्हणजे 42. धावसंख्या 41 झाले. आदित्य येतोय, लाफ केलाय, फटका मात्र प्रॉमिसिंग नाहीये. किती धावा मिळतील 1000 समाधान मानावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आदित्य राऊत यांना तुम्ही पाहू शकता. पहिला चेंडू जपलाय, 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 42 झाली आहे. मगाशी आम्ही चुकीने 42 म्हटलं होतं, धावसंख्या 41 होती आणि आता ती 42 झाली आहे. ही जोडी जमली आणि या जोडीने करामत केली आहे, कारण या गड्यासाठी आतापर्यंत 22 धावांची पार्टनरशिप झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू. इथे जर बघितलं तर आदित्य एक काम करतोय, राऊंड विकेट गोलंदाजीसाठी येतोय आणि एक वेगळा अँगल तो क्रिएट करतोय, तो म्हणजे हिरेन म्हात्रे समोर.
त्यामुळे इथे खेळताना थोडंसं अजून सजग होऊन खेळावं लागेल, कारण प्रत्येक गोलंदाजाकडे एक विचार असतो. त्यामुळे बॅटरकडे सुद्धा ते देखील विचार असला पाहिजे की चेंडू ज्या पद्धतीने टाकला जातोय त्या पद्धतीने चेंडूला कसं पद्धतीने उडवला जाऊ शकतो, हे प्लॅनिंग असतं. आणि ते प्लॅनिंग सातत्याने इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच घोडबंदर वर्सेस नवघर. रेडी राहा दोन्ही संघांनी. ओ व्हाट अ शॉट, काय टायमिंग आहे. चेंडू इमारत क्रमांक 3च्या बरोबर टॉपला लागतोय. दमदार षटकार, सुपर सिक्स बाय हिरेन माद्रे. डीजे फुलातून खेळ आणि आम्ही आमच्याच घरात आहोत हे दाखवताना हिरेन माद्रे पाहायला मिळतोय. पहिल्या काही चेंडूंमध्ये अतिशय स्टडी जात होता, स्लोबर स्टडी. मात्र नंतर त्यांनी आपलं अतिशय चांगलं रूप दाखवलंय. काही षटकार त्याच्या बॅटमधून आले. संघाच्या धावसंख्येने उडी घेतली आहे ती 48 वर. वेल प्लेड हिरेन माद्रे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. अजून एक मोठा फटका येणार का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. 6 धावा, सुपर सिक्सेस बाय हिरेन माद्रे. इथे मात्र भरपूर मोठी शिकवणी असेल या गोलंदाजांसमोर. चेतन राऊत एक्झॅक्टली काय करत होता, तर चेतन राऊत फक्त ॲक्युरेसी, दिशा टप्प्यावर कंट्रोल ठेवत होता. मात्र इथे नवीन जे गोलंदाज आहेत ते काय करतायत, थोडंसं अग्रेसिव्हली गोलंदाजी करण्यासाठी जात आहेत आणि त्यामध्ये त्यांची लाईन देखील खराब होते आणि त्यांना मार देखील पडतोय. त्यामुळे काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तिथे या एकूणच नवीन गोलंदाजांना. पुन्हा एकदा वर पिच केलाय चेंडू. ऑन साइडला स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो देखील चांगला येतोय. एकच धाव इथे मिळणार आहे. विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल ते म्हणजे प्रणीतला. मात्र हा चेंडू आय थिंक ती धाव तिथे डेड असेल. त्यामुळे आगरीकोळी मास्टरचे काही नियम आहेत ते नियम देखील इथे लागू असतील. त्यामुळे एकच धाव. गुड फिल्डिंग बाय पार्थ. धावसंख्या 55 धावा. येस विशाल नाईक सर, तुम्हाला पूर्ण कल्पना आहे गोष्टीची. धावसंख्या 55. मात्र ही मोठी धावसंख्या. या मैदानावर हवेचा वावर जिथे नाही आहे तिकडे ही मोठी धावसंख्या आहे. त्यामुळे आर के मोरवा संघाला भरपूर वेगाने यावं लागेल. मात्र अजूनही इनिंग संपायची बाकी आहे. हे शेवटचं षटक आहे आणि आय थिंक शेवटचा चेंडू देखील असेल. स्लो डिलिव्हरी आहे. प्रणीतचा फटका डाऊन द ग्राउंड स्टायलिश आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसते. तिसरी धाव नाही होणार. दोनच धावा. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 57 आणि 58 धावांचा एक मोठं लक्ष ठेवलंय ओम ब्रह्मदेव घोडदेव टीमनं. ही मॅच रंगणार आहे. आर के मोरवा टीमकडे देखील अफलातून बॅटर आहेत. त्यामुळे निश्चितच पाहायला विसरू नका एक अफलातून सामना आर के मोरवा वर्सेस ओम ब्रह्मदेव घोडदेव. चला नेक्स्ट मॅच कॉल येतोय घोडबंदर वर्सेस नवघर. थँक्यू. आपण काही सन्मान घेणार. दिनेशजी पाटील आपला सन्मान व्यासपीठावर केला जाणार आहे. मी विनंती करतोय खुशाल शशिकांत भोईर आपण यायचं आहे. दिनेशजी पाटील याचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. कोणीच सन्मान घेतल्याशिवाय जाणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. त्याचवेळी या दिनेशजी आपण मध्ये यायचं प्लीज. आपला व्यासपीठावर सन्माननीय खुशाल शशिकांत भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे. हा वारसा जोपासला जातो या सर्व क्रिकेट प्रेमींचा या तरुणांच्या माध्यमातून. जसं आपण पाहिलं की काही काळासाठी खारेगावचं क्रिकेट थांबलं होतं, पण जेव्हा जेव्हा विविध उपक्रम राबवले जातात खारेगावात या सर्व मान्यवरांच्या वतीनं आशीर्वाद मिळतो. त्याबद्दल सर्वांचा आभार. त्यानंतर धर्मेश मिस्त्री साहेब आपण यायचं आहे. सन्मान्य धर्मेश मिस्त्री साहेब आपण यायचं आहे. तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. सन्मान्य धर्मेशजी मिस्त्री क्रिकेट खूप खेळायचे जे पी ग्राउंडवर धर्मेश, पण जसं काम सुरू झालं व्यस्त राहिले, पण त्यांनी क्रिकेटवरचं प्रेम कधीच कमी केलं नाही. विशेषतः जय मल्हार खारेगाव स्पोर्ट्सच्या वतीनं जे उपक्रम राबवले जातात क्रिकेट व्यतिरिक्त नेहमीच त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांचं देखील सिंहाचा वाटा आहे या
आयोजनामध्ये. तर आपण हा सन्मान मोठ्या मनाने स्वीकाराल अशी अपेक्षा मला आहे. धन्यवाद. त्यानंतर मी पूर्ण मळेकर मित्रमंडळाला विनंती करतो पुढे यायचं आहे. मळेकर मित्रमंडळ या. त्यामध्ये देवानंद पाटील असतील, दत्ता माळे असतील, नरेंद्र पाटील असतील, कृष्णकांत पाटील असतील, आपण सर्वांनी यायचे प्लीज. आपला सन्मान देखील व्यासपीठावर केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय विशालजी म्हात्रे यांना. चला विशालजी म्हात्रे आपण या पूर्ण जय मळेकर मित्रमंडळाचा आपण सन्मान पाहतो, ज्यामध्ये दत्ताजी माळीत आहेत, देवानंदजी पाटील आहेत, कृष्णकांतजी पाटील आहेत, नरेंद्रजी पाटील आहेत. यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेत सहभागी झालात. नक्कीच आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. आपला आशीर्वाद असंच या तरुणांच्या मागे आहे हा विश्वास आम्हाला आहे. त्यानंतर सन्माननीय नंदकुमारजी पाटील आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय नंदकुमारजी पाटील आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान व्यासपीठावर केला जाईल. सन्माननीय नंदकुमारजी पाटील आपण या. आपला सन्मान व्यासपीठावर केला जाईल. नेहमीच फुलाची पाकळी नंदकुमारजी पाटील आयोजनाला देत असतात. मग ती दहीहंडी असू द्या, ती होळी असू द्या, क्रिकेटचा खेळ असू द्या, जे उपक्रम जय मल्हार स्पोर्ट्सच्या वतीनं राबवले जातात पूर्ण वर्षभरामध्ये, तेव्हा नंदादादा ज्यांना प्रेमाने आम्ही बोलतो, नंदकुमार पाटील यांचं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. आणि मिश्किल आहेत, ते विनोदी आहेत. नेहमीच त्यांच्या वतीनं ती सद्भावना जोपासली जाते सहकार्याची. त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. तर टॉस करूया आपण. चला नवघर आणि घोडबंदर, चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. नवघर आणि घोडबंदर, चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी पोहोचायचे प्लीज. नवघर आणि घोडबंदर. आणि मनीष केसरीनाथ पाटील, तुमचं जे जिंकलेलं बक्षीस जे हितेश वसंत पाटील यांच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं ते पोहोचलेलं आहे. बिल्डिंग क्रमांक 1च्या पुढे आपण जा. तुमचं बक्षीस तुमचं वाट पाहते. आणि असेच सामने जिंका. बक्षिसांच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ होईल, बक्षिसांच्या स्वरूपामध्ये वाढ होईल. आज हितेश वसंत पाटील वेगळ्याच इच्छेत आहेत, त्याचमुळे पूर्ण दिवसभर आपण ती मजा लुटणार आहोत. जेवणाची व्यवस्था प्रत्येक संघाची केलेली, आपले कुपन्स कलेक्ट करायचे आहेत. प्रत्येक संघाने आपापले कुपन्स कलेक्ट करायचे आहेत. आयोजन समितीच्या वतीनं जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला हे नम्र निवेदन आहे की आपले कुपन्स कलेक्ट करा. मिस्टर कश्यप राज्यगुरू, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने आलेली आहे. डिजिटल एडिटर, ग्राफिक्स खूप चांगले त्यांचे आपण नेहमीच पाहतो. आपण यायचं आहे. मिस्टर कश्यप राजगुरू, विलाजी पांचाल आपलं देखील मनपूर्वक स्वागत. परशुरामजी पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सर्व सन्माननीय मंडळी या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेत. सन्माननीय पांडुरंगजी वारे साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला आपण टॉस तर नंतर करूया आता आपण पुढील डावाची अपडेट्स. तर NP स्पोर्ट्सच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या सर्व जर्सीज आणि अंपायर्स टी शर्ट देखील आम्हाला प्रोव्हाइड झाले, त्याबद्दल NP स्पोर्ट्सचे मनपूर्वक आभार. NP स्पोर्ट्सचे मालक पांडुरंग वारे यांचे देखील आपण व्यासपीठावर सन्मान लगेच करून घेऊया, कारण आपण पुढच्या डावाकडे वळतोय. चला पांडुरंगजी वारे यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी विनंती सचिन म्हात्रे यांना विनंती करतो, आपण सन्माननीय पांडुरंगजी वारे NP स्पोर्ट्स यांचा सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. सन्माननीय आदेशजी यशवंत पाटील, आपणास मी नम्र निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सन्माननीय आदेशजी यशवंत पाटील, आपणास मी नम्र निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदेशजी पाटील, आपण व्यासपीठावर यायचं. चला अपडेट्स सेकंड इनिंगचे घेऊया. प्रफुल्ल टार्गेट सेट केले 58 धावांचं आणि ते पूर्ण करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. हरेश आणि राहुल हे 2 बॅटर्स स्टार्ट देतील. स्ट्रायकर एंडला हरीश आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला राहुल आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवर आय गेस प्रदीप आहेत पहिले षटक हाताळण्यासाठी ओमरमध्ये गोडदेव या टीमकडून. तर एक चांगली लढत होईल अशी अपेक्षा आहे. पहिली लढत जी होती ती जवळपास एकतर्फी झाली, पण मला असं वाटते की मोरवा संघसुद्धा जिद्दीने पेटून उठलेला आहे आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी त्यांचा की प्लेअर हरीशला पहिल्या क्रमांकावर पाठवलेला आहे आणि नॉनस्ट्रायकर एंडला राहुल आहेत. तर पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जातोय. खरं तर हे मैदान
जर तुम्ही व्यवस्थित ओळखलं तर तुम्ही आपला खेळ चांगला सादर करू शकता, संघाच्या विजयासाठी तुमचे प्रयत्न देऊ शकता. त्याचमुळे हा वेगळा सिलेबस आहे या मैदानावर खेळण्याचा. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, ट्रॅप होता कव्हरला, सर्कलच्या आतमध्ये झेल देऊन पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर आल्या पावली परत. हरेचा खेळ संपला, विकेट डाऊन. सन्माननीय योगेशजी पाटील आणि सन्माननीय आदेशजी पाटील, आपणास मी नम्र निवेदन करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आमचे दीपक पुजारी कुठे आहेत? दीपक पुजारी यांना सुद्धा खेळण्याची इच्छा होती. त्यांनी 18 नंबरचा फॉर्म सुद्धा भरला होता. मंगल शर्मा यांनी तर 15 नंबरचा फॉर्म भरला आहे. त्यांचं पुढच्या वर्षी आम्ही नियोजन लावू. पण दीपक पुजारी सांगतात की मी क्रिकेटमध्ये तेवढा इच्छुक नाही आहे, मला 4 एके उचलायचे आहेत यावर्षी. त्याचमुळे यावर्षी दीपक पुजारी ते. दीपक कुठे आहे? दीपक गेला का? दीपक येऊ द्यात, पुन्हा एकदा विषय घेऊया आपण तो. चला मॅच ऑन करूया. मिथून पाटील, मिथून म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. पहिल्याच बॉलवर हरेश फुलटॉसवर, आणि फुलटॉसवर बाद होताना प्रचंड निराशा मनामध्ये असते. फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते, आणि या फुलटॉस बॉलवर कव्हरला झेल देऊन हरेशचा खेळ संपलाय. पण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. खरं तर आर के मोरवा या संघाकडे ग्रामीण क्रिकेटचा अनुभव आहे, पण हे घरचं मैदान आहे ओम ब्रह्मदेवचं, हे देखील विसरून चालणार नाही आहे. पण एक चांगलीच कॉन्सेप्ट खरं तर आणलेली आहे, ज्या ठिकाणी युवा क्रिकेटर्सला जास्तीत जास्त संधी मिळते. प्रदीप ओव्हर द विकेट. यावेळेस फुल लेंथ बॉल होता, बॅटची एज घरंगळतोय बॉल खेळपट्टीच्या अवतीभोवती. हिरेन ॲज अ विकेट किपर तुम्हाला पाहायला कामगिरी पार पाडताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला, प्रत्येक षटकामागे 12च्या गतीनं जायचं आहे प्रफुल्ल, आणि त्याचमुळे 2 मोठे स्ट्रोक्स तर येणं आवश्यक आहे या रन चेसमध्ये. अजून एक फुल लेंथ बॉल, पण बॉल मागे फ्लाय स्लिपला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. प्रणित आपण पाहतोय फ्लाय स्लिपला. दरम्यान 3 चेंडूचा खेळ संपला, आणि आता 3ऱ्या चेंडूवर खातं खोललेलं आहे आर के मोरवा या संघाचं. पण ही सुरुवात आहे. सुरुवातीवर प्रदीपचं खूप चांगलं लक्ष. ऑन साईडला स्वागत, आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न, पण काऊ कॉर्नरला झेल देऊन आता राहुलचा सुद्धा खेळ संपलेला आहे. अडचणी वाढतायत आर के मोरवाच्या. दुसरा धक्का. ओपनर्स शून्यावर बाद झालेले आहेत, आणि आता अडचणी वाढतात जसं मी उल्लेख केला. पण पार्थने आता जितक्या खर्च केल्या आहेत त्याहून दुप्पट तिप्पट धावा गोळा कराव्या लागतील, कारण आता सुरुवातच तितकीशी चांगली राहिली नाही आहे. राहुलकडून अपेक्षा होती, राहुलकडे ते स्ट्रोक्स आहेत नो डाऊट, आणि तो त्याने स्ट्रोक खेळला सुद्धा होता, पण फोर्स कमी पडला, आणि म्हणूनच वाईड ऑफ लॉंगॉनला झेल देऊन राहुल यांचा खेळ संपलेला आहे. प्रथमेश पाटील भिवंडीवरून सातत्यानं येतात इतका लांबचा प्रवास करून, आणि आता मनीष पाटील इतक्या लांब कसे वेळेवर पोचतात प्रथमेश पाटील यांना कळत असेल. रोज रोज भिवंडीचा प्रवास करायचा, वेळेवर यायचं, वेळेवर जायचं, पण काम आहे, इच्छा आहे, तर तुम्हाला ते करावंच लागेल. तर 3-4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेत, 1 धाव स्कोरशीटवर. पुन्हा एकदा रिच मध्ये होता बॉल, आमिष दाखवलं होतं पार्थला, त्या आमिषाला बळी पडला. नवीन बॉल आहे, ट्रॅव्हल होत नाहीये, त्याचवेळी लॉंग ऑनला झेल देऊन गोल्डन डकवर यांचा सुद्धा खेळ संपला, आणि आता 3 धक्के बसतात आर के मोरवाला. फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय प्रदीप.
फलकावर धावा आहेत फक्त दोन धावा 3 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 चेंडूंमध्ये आवश्यकता आता 56ची. 24 बॉल्स अँड 56 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला जेवणाचे कुपन्स कलेक्ट करायचे. हां, दीपक पुजारी जसा आपण उल्लेख केला होता ते आलेले आहेत. त्यांनी 17 नंबरचा फॉर्म भरला होता. त्यांनी इच्छुक होते की मला सुद्धा आगरी कोळी युवा संघात खेळायचं आहे, पण त्यांचा फॉर्म आम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे. 2 वर्षानंतर तो विचार आम्ही करू. त्यांनी एक मनाशी निश्चय केला आहे की यावर्षी 4 एके उचलायचे आहेत. दीपक पुजारी यांना दहीहंडी सणानिमित्त त्यांची तयारी चालू झालेली आहे. आणि यस प्रथमेश, मीरा भाईंदरमधले पहिले कडक 8 तर लावणारं मंडळ आमचं आहे जय मल्हार खारेगाव गोविंदा पथक. जसं तुमचं डायमंड साविंद्रा आणि शेलार पॉवर शेलार सुद्धा 8 थर रचवणारं पथक आहे. पण आता मीरा भाईंदरचा उल्लेख होतोय तर नाव तर घ्यावंच लागेल जय मल्हार खारेगाव गोविंदा पथक. संकेतजी पाटील असतातच आमच्यासोबत शिबिरावेळी. काय जबरदस्त शिबिर आपण करतो. खर्चात कमतरता नसते. इतके सारे मान्यवर जेव्हा व्यासपीठावर आहेत आणि प्रत्येकजण काही ना काही योगदान देतात, आम्ही खर्च करण्यासाठी मागे पुढे बघत नाही. नंददादा बरोबर ना? खर्च करायला मागे पुढे बघायचं नाही. विलास पांचाळ साहेबांकडून किती सहकार्य मिळालेलं आहे त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. विलास पांचाळ यांच्याकडून 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चला मॅच ऑन करूया. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचायतच्या वतीने येतोय. यस, एक धाव वाढते. धावसंख्या जाते आता 3 वर. आदेशजी पाटील या आपलं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. आदेशजी यशवंत पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. योगेश पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला या आदेश या, आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या व्यासपीठावर करतोय. आदेश यशवंत पाटील योगेशजी पाटील सोबत आहेत. दरम्यान काही काळ बॉल हवेत होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली. तसेच यशवंतजी म्हात्रे सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने येतात, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या यशवंतजी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल अराउंड विकेट. चांगला बॉल एंगल. नवगर संघ आलाय का वरुण? चला नवगर संघ कॅप्टन टॉससाठी या फास्ट. बघा इनिंग ब्रेक झालाय. घडबंदर हा ज्या मीरा भाईंदरच्या एकदम कोण्यावरून यावं लागतं. या फास्ट या फास्ट या. तर मॅच थोडीशी अडकलेली आहे आर के मोरवा संघासाठी. मोठे फटके जर वेळेत नाही आले तर मग अजून अडचणींमध्ये वाढ होईल. प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे, ते शोधायचं आहे आणि तो शोधण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. बॉल लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे जातोय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. मिथुनच्या बॅटमधून षटकार 6 धावा. कडक शॉट मिथुनच्या वतीनं. मिथुन दुखापतग्रस्त आहेत, पण तरी देखील वाघ जरी जखमी असला, वाघ हा वाघच असतो. आणि काय स्ट्रोक त्यांनी खेळलाय लॉंग ऑफ क्लिअर करताना. धावांची उलाढाल करायची आहे, त्यासाठी असे मोठे फटके यायलाच हवेत आणि ते आता येत आहेत. मिथुनच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते 11 वर. गोलंदाज आपण पाहतोय साहिलला त्यांनी टार्गेट केलेलं. साहिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय, जे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. सामना रंगतदार होईल यात कुठलीच दुमत नाही आहे, कारण हे दोन्ही संघ एकमेकांना ओळखत आहेत हाऊ टू प्ले आणि कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करायचा आहे. मिथुन यांचा अनुभव सांगतोय की आय कॅन बी द चेस मास्टर. फुलटॉस बॉल नाही, संधी होती लॉंग ऑफला. झेल देऊन आता मिथुनचा खेळ संपलाय. साहिलने देखील डोकं चालवलं, विकेटसाठी आपला प्रयत्न चालवला आणि आता फुलटॉस बॉलवर झेल देऊन फलंदाज मिथुन फेल. विकेट डाऊन. प्रयत्न कमी पडला आणि त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत. आणि ओमप्रमध्ये गोडदेव पुन्हा एकदा मुसंडी मारतो या
रन डिफेंडिंगमध्ये. 11 धावा धावफलकावर आहेत. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत एकूण 4. अवस्था थोडीशी बिकट झालेली आहे, पण अजूनही माघार घेऊन नाही चालणार आणि त्यासाठी नवीन फलंदाज 15च्या आतमध्ये पोहोचतायत. भावेश म्हणजेच विकी, मिडल ऑर्डरला भावेश आहेत. स्ट्रायकर एंडला अँगल प्रॉपर यूज करायचं आहे, पण बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता आणि त्याचमुळे बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतं. एक एक्स्ट्रा रन मिळते, एखादा पिची वाढवून धावसंख्या पोचते. 12 जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. 46 रन स्टील रिक्वायर्ड टू विन. आणि या मैदानावर धावांचा पाऊस दुपारच्या सत्रात पडतो असं इतिहास सांगतो. फुल टॉस, हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. संकेतजी, हिरेनचा देखील अप्रोच पहिल्या डावामध्ये असाच होता सुरुवातीला. स्वतः थोडा वेळ देत आहेत, म्हणजे प्री डिसाइडेड राहिले ते. मला फक्त डिफेन्सिव्ह खेळायचे, अगोदरच 4 धक्के बसलेले आहेत, अजून एक धक्का परवडणार नाही आर के मोरवाला. त्याचमुळे प्री डिसाइडेड होतं खरं तर विकीसाठी, आणि म्हणूनच फुल टॉस बॉल त्यांनी मिस केला. आणि पॅव्हेलियन बॉक्समध्ये एकच आवाज आला की जो मोका मिळाला आहे त्यावर कमीत कमी चौका तर यायलाच हवा होता, पण तसं काही घडत नाही आहे. स्ट्रायकरला फलंदाज आहेत सचिन. क्रॉस बेट पुन्हा एकदा फुल टॉस मिस केला आहे. जास्त एलिव्हेशन नव्हतं बॉलला. बॉल पोचेल स्क्वेअर लेग आणि मिड विकेट झोनमध्ये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. एखादा पिच वाढवली, धावसंख्या पोचते. 14 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 44 धावांची, पण बॉल्स कमी राहिलेत. आता 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 19 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. सामना सोपा करण्याचा इरादा उमरेमध्ये घोडदेव या टीमचा. प्रत्येक बॉलवर दडपण टाकतायत फलंदाजांवरचं. पुन्हा एकदा हा प्री डिसाइडेड होता. पायांची स्ट्राईड मोठी केली आणि फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. येतोय हा दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. डॉट. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 4 गडी बाद 14. जिंकण्यासाठी आवश्यकता 44. बॉल शिल्लक 18. टीम आर के मोरवा. ते समर्पण प्रत्येकाच राहिलं, एकूण एक प्रत्येक ग्रामस्थाचं राहिलेलं आहे आणि म्हणूनच ते आदरातिथ्य तर आवश्यक आहेच. त्याचमुळे कल्पेजींच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आदेजी पाटील यांचा पाहतोय. या स्पर्धेची आठवण भेट, आगरी कोळ्यांची शान आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय आदेश यशवंत पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर पाहतोय. उत्कृष्ट नाट्यप्रेमी क्रिकेटर अशी ओळख आहेत आदिजी पाटील यांची. त्यांचा सन्मान व्यासपीठावर होतोय. त्यानंतर सन्माननीय योगेशजी पाटील आपण पुढे यायचं आहे. योगेशजी पाटील यांचं देखील प्रेम सातत्याने आपण पाहतोय. जय मल्हार खारेगाव गोविंदा उत्सव जेव्हा जेव्हा असतो त्यांच्या वतीने नेहमीच अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते न चुकता, आणि त्याचमुळे आपलं देखील सन्मान व्यासपीठावर होणं आवश्यक आहे. या आयोजनासाठी आपण देखील जो हातभार दिलेला आहे त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक स्वागत. प्रतीकजी माळी याच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण पाहणार आहोत सन्माननीय योगेशजी पाटील यांचा. प्रतीकजी माळी या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय सन्माननीय योगेशजी पाटील यांचा. धन्यवाद योगेशजी आपल्या या सहकार्याबद्दल. पुन्हा एकदा जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत तनय येत आहेत. तनय पाटील ओव्हर द विकेट. ताकद आहे आणि ती योग्य त्यावेळी वापरा 20 लागेल. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय विकीने. 6 धावांचं इंटेन्शन क्लिअर करतोय षटकार. निडर होऊन खेळावं लागणार आहे आर के मोरबा संघातील फलंदाजांना. या अगोदर जे काय घडलंय त्या गोष्टी सामन्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सुद्धा तुम्हाला तुमचा खेळ द्यायचा आहे आणि तोच खेळ आता मैदानाच्या आतमध्ये भावेसा पाहायला मिळतोय. षटकार खेचून आता तो बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. तनयच्या विरोधात आता चॅलेंज एक्सेप्टेड असंच कुठेतरी सांगतोय मैदानाच्या आतमध्ये भावेश. पुढचा बॉल तनयचा.
क्रॉस बॅटेड, एलिव्हेशन नाही आहे, अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचते, चांगलं कलेक्शन, घरचं मैदान आहे, चुका होण्याची शक्यता कमी आहे. त्याचमुळे प्रॉपर कलेक्ट करून बॅटिंग एंडला थ्रो होतोय, तो पूर्ण होते, एक सिंगल एकादवची होते, 1 आणि धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून एक 36 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 36ची गरज आहे. आता फक्त मारायचं आहे, आता थांबायचं नाही आहे, तो पर्यायच नाही आहे, थांबण्याचा पर्यायच नाही आहे खरं तर आर के मोरवा या संघाकडे. फक्त आणि फक्त तोडफोड करायची आहे. तनय बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, हवेत आहे, बॅटची टॉपेज, पण नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडेल. प्रदीप पोचत आहेत बॉलवर, चांगलं बॅकअप आहे क्षेत्ररक्षकाचं, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. अक्षय नाईक होते प्रदीपला बॅकअप देताना. एक सिंगल कंप्लीट झाले, एकादवीची वाढ, धावसंख्या पोचते 23 या आकड्यावर, 23 रन्स ऑन बोर्ड. कॉन्फिडन्स तुमचा तसाच ठेवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जात असताना जिंकण्याचा उद्देश मनात ठेवायचा असतो, तो इंटेंट तुम्हाला विशेष बनवतो. ऑनसाइडला पूल केलंय, पण स्क्वेअर लेगला झेल आहे, थोडी घाई झाली होती क्षेत्ररक्षकाची, पण सरते शेवटी अपर हँड कॅच कंप्लीट केलं आणि त्याचमुळे फलंदाजाचा खेळ संपलाय. मोठा धक्का बसतोय आर के मोरवाला. विकी बॅक टू डग आउट. मी सर्वांनी पाहिलेलंच आहे आणि म्हणूनच क्रिकेट प्रेमी कधीच मैदानापासून दूर राहणार नाही आहे. आणि यशवंतजी म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मयूर लोटणकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. धन्यवाद, आपलं मनपूर्वक स्वागत, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत 7व्या क्रमांकावर. मीत धावसंख्या झालेली आहे 23, गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 5. तनय ओव्हर द विकेट, लेंथ बॉल होता, जास्त बॅटचा फेस वर गेला आणि त्याचमुळे मिड ऑफला बॉल. प्रदीप येत आहेत, बॉल खाली, जजमेंट चांगलं होतं, 4 क्षेत्ररक्षक बसले ते बॉल मागे, पण कॅच तर ड्रॉप झाला. बॅकअप आहे, त्याचमुळे पूर्ण केल्या जातात एकंदरीत या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 25. आता एका धावेवर थांबून चालणार नाही, एक घास खाऊन पोट भरणार नाही आर के मोरवाचं, त्याचमुळे सातत्याने मोठे फटके शोधावे लागतील. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या पोहोचते 25 वर. अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 33 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू आणि 33 धावा. 12 बॉल्स अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि चला टॉस आपण घेणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्स या. नवगर चला, नवगर कॅप्टन टॉससाठी या फास्ट. मी बोललो होतो की ड्रिंक्स ब्रेकमध्ये टॉस होईल. सन्माननीय गणेश भैर यांचं आगमन होते, माझे नगरसेवक, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय गणेशजी गजानन भैर, आपलं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर. दरम्यान 2 वेळा ड्रिंक्स ब्रेक झाला, क्या बात आहे. खारे गाव आहे ते सब कुछ मुमकिन आहे. तर 3 षटकांचा खेळ संपला, अजूनही 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. चला नवगर संघ टॉससाठी फास्ट या प्लीज. नवगर या. सन्माननीय शक्ती मोहन पाटील, आपल्या शुभ हस्ते पुढचा नाणेफेकीचा कॉल होणार आहे. जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीचे अध्यक्ष शक्ती मोहन पाटील यांच्या शुभ हस्ते होईल पुढच्या नाणेफेकीचा कॉल आणि ती प्रक्रिया पार पाडतील संकेतजी पाटील. चला या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. एका बाजूला आपण बघतोय नरसिंह ग्रुप नवगर सालगर आणि एकूणच आगरी कट्टा, तर दुसऱ्या बाजूला घोडबंदरचे केतन आहेत. तेच शक्ती मोहन पाटील साहेब अध्यक्ष आहेत एकूणच या जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीचे आणि त्यांच्या शुभ हस्ते होते ही टॉस. दोन्ही संघांना विनंती करतोय टॉस बघून घ्या. आगरी कोळी युवा चषक आणि नंतर आपण म्हणतोय जय मल्हार असा कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देते? येस, केतन कॉल देत आहेत घोडबंदरचे. येस जगदीशजी प्लीज फ्लिप द कॉइन. जय मल्हारचा कॉल आहे, आले मात्र आगरी युवा चषक म्हणजे नवगर संघानं नाणेफेक जिंकले. शक्ती सरांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या
आणि निश्चितच कौतुक आहे ते म्हणजे नवगर संघ आज चांगल्या पद्धतीने इथे उपस्थित झाला आहे. काय निर्णय असेल 5 षटकांच्या सामन्यासाठी? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. आणि आज ज्या पद्धतीने आपण बघतो की आगरी कोळी युवा चषक आहे, तुमच्या सगळ्या युवांना संधी मिळते, काय म्हणशील त्याविषयी? चांगलं वाटतंय की सगळ्यांना संधी भेटते, कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आम्हाला. धन्यवाद. मॅच ऑन करूया. थँक्यू व्हेरी मच केतन. शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय नवगरनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. थँक्यू. चला मॅच ऑन. 33ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सचिन आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मीत. 12-33. साहिल पाटीलने एक चांगली प्रतिभा टिकवून ठेवलेली आहे. सुरुवात वाईट बॉलने होते, जरी साहिलने जसा मौका मिळाला आहे उमरमध्ये गोडदेव संघाकडून खेळताना किंवा वेगवेगळ्या ग्रामीण स्पर्धेमध्ये खेळताना, तर साहिलने त्याची ती प्रतिभा टिकून ठेवलेली आहे. त्याचमुळे गोलंदाजी या नात्याने साहिलवर तो विश्वास ठेवला तर त्याने दुसरं षटक त्यांना हाताळण्याची संधी मिळते. स्ट्रायकर एंडला सचिन. शॉट ऑन पुल पण लॉंग ऑन आहे. आशय ओ नंदू, म्हणजे गरज नसताना तो ताळमेळ बिघडला आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप झाली. बोलायचंय आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शनला आहोत, आपली नजर जेव्हा चेंडूवर असते तेव्हा आपल्या आजूबाजूला कोण येते, कोणाला थांबवायचंय किंवा तुम्हाला पुढे जायचंय, तर तो कॉल देणं आवश्यक आहे. आणि नंदन डीपमधले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेतच, पण आता थोडीशी टक्कर झाली, कॅच निसटली, 2 धावा मिळाल्यात आणि धावसंख्या पोहोचते आता 28वर. जिंकण्यासाठी 30ची गरज. 11 बॉल्स. लोवर फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोचतोय मिड ऑफला. बॉल गॅदर करताना प्रदीपचा प्रयत्न कमी पडतोय. बॉल येतोय लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ. धावसंख्या पोचते 29. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. त्याचमुळे मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच सर्व संघांना आम्ही कुपन्स वितरित केलेले आहेत. आपण आपले कुपन्स घेऊन सभागृहात पोहोचायचं. जेवणाची व्यवस्था केलेली आहे जय मल्हार स्पोर्ट्सच्या वतीनं. पुन्हा एकदा ड्राईव्ह अलॉंग द ग्राउंड. बॉल पोचेल लॉंग ऑनला. नंदू आहेत. मी म्हणालो होतं की उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये ते येतात. थ्रो देखील बॉलिंग एंडला अचूक आहे, पण पाहूया फलंदाज पोहोचतायत नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. टॉस सुद्धा झालेला पुढच्या सामन्याचा, पण संकेतजी आपण पहिल्या सामन्यातच तुम्ही बोललो होतं की टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आलं पाहिजे, पण संघ येत नाही आहेत. घोडबंदर आणि नवगर असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल साहिलचा. हो रनआउट घ्यायचा आहे, पण अजूनही फलंदाज देखील चाणाक्ष आहेत, चतुर आहेत, हुशार आहेत नॉन स्ट्रायकर एंडला. लॉज रूल्स जे काही क्रिकेटचे आहेत त्यावर प्रत्येकाचा अभ्यास आवश्यक आहे आणि म्हणूनच त्या लूप होलचा शोध घेतला जातो विकेटचा शोध घेण्यासाठी. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे प्रदीप आणि बॉल गॅदर सुद्धा करतायत. कॉलेज इमारत अभिनव प्रांगणाची. मला असं वाटतं जवळपास प्रत्येकानं याच संकुलामध्ये शिक्षण घेतलं असावं, मग ते शाळेतलं असू द्या किंवा ज्युनियर कॉलेजचं असू द्या किंवा पदवीचं असू द्या. जवळपास 70 ते 80% विद्यार्थी इकडचेच आहेत मला असं वाटते मीरा भाईंदरमधले. पुढचा बॉल साहिलचा. जागा बनवली होती हा स्ट्रोक खेळण्यासाठी, पण काय पिचिंग आहे गोलंदाज साहिलची. ब्लॉक हॉलला पिच करते आहेत. खणून काढण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. कनेक्शन बनवू शकत नाही बॅट आणि बॉलचं. येतोय हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तेवढा जास्त लांब जाईल विजयापासून आर के मोरवा हा संघ. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 33वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 25ची. बॉल शिल्लक आहेत 7. अजून एक परफेक्शन. काय रिदम आहे, काय फॉलो थ्रू आहे, काय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलेल्या. इकॉनॉमिकल राहिलेत. खरं तर साहिल 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या थांबली आहे 33वर. जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल्स आणि आवश्यकता आहे 25 धावांची. सन्माननीय कल्पेश रतन पाटील. सन्माननीय रतन पाटील यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या दोन्ही मान्यवरांना नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय कल्पेश रतन पाटील आणि सन्माननीय रतन कृष्णा पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय रतन कृष्णा पाटील. नाट्यप्रेमी, माजी नगरसेवक. आमच्या तोंडावर साखर आहे आणि म्हणूनच ते गोड उद्गार तुमच्यासाठी आम्ही नेहमी काढतच राहू.
सन्माननीय संतोषजी राऊत आपण व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. संतोष राऊत. आदेश. चला 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25ची गरज आहे. चला जेवण चालू झालेलं आहे. भोजन कक्षामध्ये आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपण भोजन कक्षात पोहोचायच्या जेवणाची व्यवस्था आहे. तसेच सर्व संघांना आपण कुपन्स दिलेले आहेत. आपण ते कुपन्स घेऊन भोजन कक्षात जायचे. इमारत क्रमांक 3. चला टेम्पो बाहेर काढा प्लीज. फास्ट टेम्पो बाहेर काढा प्लीज. भोजन कक्षासमोर जो टेम्पो आहे तो लगेच बाजूला काढायचा कारण क्रुशियल मोमेंटला मॅच आहे. 6 चेंडूत 25ची गरज आहे. आता फक्त 6चाच पाडा बोलायचा आहे खरं तर आर के मोरवा या संघाला. आणि तो 6चा पाडा जर अचूक बोलला गेला, प्रत्येक बॉलवर बोलला गेला तर मग सामना आर के मोरवाच्या नावावर जाऊ शकतोय. शेवटच्या षटकाची हाताळणी करण्यासाठी विराज येत आहेत लास्ट ओव्हरसाठी. भोजन कक्षा समोरचा टेम्पो कृपया लवकरात लवकर बाजूला काढा प्लीज. लवकरात लवकर. सामना थांबलाय प्लीज. योगीराज फास्ट करा, फास्ट करा. चला सामना थांबलाय. बाहेर काढा, लगेच बाहेर काढा. चला शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही. तेच आर के मोरवा या संघातील फलंदाजाला करून दाखवावं लागेल. 6 चेंडू 25. पहिला बॉल फिरून मारलाय. बॉलला फिरवला, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देऊन फलंदाजाचा खेळ पहिल्याच बॉलवर संपला. 5 चेंडू 25 धावांची गरज. याच्या समीप घेऊन जाण्यासाठी तसा फलंदाजीचा खेळ तत्परतेने देतील का? 5-25. ऑन ड्राईव्ह आदित्य आले आणि आदित्य चमकले. पहिल्याच बॉलवर आपल्या येण्याची नोंद आधीने दिली. षटकार स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर. 6 धावा. पाटील थांबायचंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 19ची. मॅच इज स्टील ऑन. जबरदस्त क्रिकेट. आता षटकाराचं गणित मांडलं जाते. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. शॉट फाईन लेगला. सोपा झेल आणि आदित्यचा संपलाय खेळ. षटकार खेचून सामन्यामध्ये कुठेतरी त्याने जिवंतपणा आणला होता पण आता त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. आधी झेलच्या स्वरूपात बाद. मध्ये पोचतायत. हितेश आमचे एक्स्ट्रा मेंबर नावं सांगून सांगून थकलेत. खेळ झाला पाहिजे असंच एक्स्ट्रा मेंबरचं म्हणणं आहे. त्याच मी पाहूया आर के मोरवाकडून आता हितेश तसा खेळ देतील का? कारण इंस्टाग्राम किंग आहेत आमचे एक्स्ट्रा मेंबर. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर म्हणजे एक्स, थ्रेड्स, सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यस्त असतो. ऑन साईडला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चला आता जवळपास ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा विजयाचा शिक्का लागतोय की काय स्कोरशीटवर तेच दिसतंय. शॉट ऑन पूल. अजून एक झेल आहे. सोपा आहे त्याचमुळे
फलंदाजाला परतावा लागेल. लॉंग ऑनला झेल देऊन बॅटर बॅक टू डगआउट. मस्त आहे. प्रिन्स मूवीजवर आपण ती हेअरस्टाईल दाखवू सुद्धा. आणि ते प्रयागराजवरून खास दर्शन घेऊन आल्या दरम्यान एक इझी स्ट्रोक आहे. जास्त मोठा अप्रोच नव्हता. सामना जवळपास संपवलेला आहे. आणि आता सामना एक तर्फी तर म्हणू शकणार नाही आहे, पण सरते शेवटी तो दबदबा तर होताच ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी 26 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं तर हिरेन ठरतायत मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स. ते आपण हा पुरस्कार वितरित करणार आहोत. NP स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला ही टी शर्ट पुरस्कृत झालेले आहे. नितीनजी पांडुरंग वारे, प्रवीणजी पांडुरंग वारे आणि पांडुरंग वारे यांच्या वतीनं हे टी शर्ट, तसेच या स्पर्धेची आठवण भेट सन्माननीय प्रसादजी खोत यांच्या वतीनं आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे. प्रिन्स मूवीजवर आपण लाईव्ह आहात, त्याचमुळे डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला आम्ही कुठेही असा तुम्हाला आम्ही स्क्रीनवर आणण्याचा 100% प्रयत्न करू. धन्यवाद कल्पेजी, धन्यवाद रतनजी. आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. मला हिरेनशी चर्चा करायला आवडेल, नाहीतर आमचा मानधन कमी होईल. या हिरेन, एक्सप्रेस कसा करशील या खेळाला? कारण एक फुलटॉस तू मिस केला होता आणि त्यानंतर वेगवेगळे आवाज तुम्हाला ऐकायला मिळाले ते पॅव्हलियन बॉक्समधून, की नेमकं तुमचं काय चाललंय, काय मनात नेमकं चाललं होतं पहिल्या इनिंगमध्ये? हो नक्कीच. ॲक्च्युली डावखुऱ्या फलंदाजावर मी फुल अवलंबून होतो आणि 2 ते विकेट गेले तर मला असं वाटलं थोडं थांबून खेळायला पाहिजे. आजच्या 2 ओव्हरीत पाहूया काय आहे. तर म्हणजे या मैदानावर तुमच्यासोबत जर डावखुरा फलंदाज असला तर मग तुम्ही थोडेसे रिस्ट्रिक्ट होता? हां नक्कीच, त्यांना बेनिफिट जास्त आहे बिल्डिंगचा वगैरे त्यामुळे. पण कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवते की तितकंच गरजेचं आहे. हिरेन, तुम्ही देखील काय असेही उत्कृष्ट दर्जाचे रायटी बॅटर आहातच आणि या मैदानाचा खाणाखोळा तुम्हाला माहिती आहेतच. हो नक्कीच, पण सध्या मी कंटिन्यू प्रॅक्टिसला नाही म्हणून थोडं मागेच राहिलेलं बरं. मग हा मॅन ऑफ द मॅच तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी प्रेरणा देऊन जाईल का? हो नक्कीच, पुढच्या मॅचला नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. ऑल द बेस्ट, एन्जॉय युअर विक्ट्री. हे होते हिरेन, ज्यांनी ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ जिंकण्यासाठी फलंदाजी करताना मोलाचं योगदान दिलं आणि त्यांचा सामना एका चांगल्या स्थितीत त्यांनी येऊन पोचवला. त्याबद्दल अभिनंदन. पुढचा सामना लगेच चालू होतोय. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. संघांना आपण कुपन्स दिलेत, आपण देखील भोजन कक्षात जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. समालोचन कक्षामध्ये जाऊया आणि पुढील आवाज ऐकूया आपण पुन्हा एकदा संगीजी पाटील यायला. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. थँक्यू व्हेरी मच. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं
अजून एक महत्वपूर्ण सामना, अजून एक नवीन सामना, घोडबंदर वर्सेस नवघर. साई दत्त नवघर वर्सेस टीम घोडबंदर बॉयज आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकलंय नवघर टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि काय खेळाडू दिसत आहेत, काय अप्रतिम खेळाडू दिसत आहेत आपल्याला पाहायला मिळतील. जतीनला तुम्ही पाहू शकता, कल्पेशला तुम्ही पाहू शकता, अक्षयला तुम्ही पाहू शकता, तसेच निश्चितच अनेक अनेक खेळाडू, नवघरचे नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. वरुण पाटीलला तुम्ही पाहू शकता. त्यामुळे हा नौका युवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सनी, हर्ष, आयुष हे सगळे खेळाडू, दीप, तसेच शुभम अविनाश पाटील हे देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. फक्त फोटोग्राफी करणं हा माझा छंद नाही, तर मी क्रिकेटही खेळतो हे शुभम आज दाखवून देणार आहे. धन्यवाद सन्माननीय धनेशजी पाटील यांच्या वतीनं 2500 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभले त्यांचं